नमस्कार, रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जावो अशी मी एकविरा देवी चरणी प्रार्थना करते। आज दसरा आहे। दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दसऱ्याचं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। दसऱ्या दिवशी आपण श्रीखंड पुरी करतो, पुरणपोळी करतो, पण मी आज खव्याची शाही पुरणपोळी करून दाखवणार। इतकी सुंदर झाली ना, खूप सुंदर झाली। चला मग आपण किचन मध्ये जाऊया। खव्याची शाही पुरणपोळी करण्यासाठी लागणारे साहित्य। आता आतील सारणासाठी लागणारे काय काय साहित्य ते सांगते। गूळ, रवा, काजू, बदाम, खवा, खोबरं, खसखस, पिस्ते आणि थोडी वेलची आणि गूळ घातला म्हणून थोडा जाय। पोळीला कणिक भिजवण्यासाठी लागणारे काय, गव्हाचं पीठ जास्त आणि 4-5 चमचे मैदा आणि थोडं मीठ। कुठल्याही गोड वस्तूला थोडं किंचित मीठ टाकलं की चव वाढवतं। प्रथम आपण आता पुरण बनवू। आता मिक्सर मधनं काय काय बारीक करायचंय। काजू घेऊया, बदाम घेऊया, पिस्ते थोडे माझे मिठाचे पण चालतंय, थोडी खसखस, खोबरं, हे सर्व आपण आता मिक्सर मधनं बारीक करून घेऊ। अशी बघा आपली पूड तयार झाली। इतकं झाकण उघडल्यावर वास छान येतोय ना, त्या खसखसचा तर वास खूप सुंदर येतो। आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि रवा भाजून घेऊ। रवा एक 4 चमचे घेतलाय, पण सारणालाही बाइंडिंग आलं पाहिजे ना। थोडा भाजायचा, थोडं तूप टाकायचं, जरा पहिला प्रथम भाजून घ्यायचं। आपण तूप घालूया। आपल्याला शाही पुरणपोळी अशी सुंदर लागली पाहिजे ना। आता ह्या रव्यामध्येच आपण काय करायचं, खवा टाकून घ्यायचा। खवाही भाजला पाहिजे। कधी खवा ताजा नसतो, मग थोडा भाजला ना की त्याला खमंगपणा येतो। आणि हा गूळ पण टाकू, म्हणजे तो थोडा पगळला ना, जास्त नाही त्याला कडक करायचं। गूळ पगळेपर्यंत। हवा असा आता चॉकलेटी कलर आलाय बघा, छान झालाय। गुळाचे खडे थोडे राहिले तर विरघळते, गरम आहे ना खवा, होऊन जातो। आणि त्यातच आपण जे वाटलेलं सारण आहे ना मिक्सर मधनं, ते पण यात टाकून घ्यायचं आणि थोडी वेलची टाकायची। वेलची, जायफळ, माझं वेलचीमध्ये जायफळ आहे किसलेलं। जायफळ टाकाच, गूळ टाकतो ना आपण, त्याची चव छान येते। आणि एकसारखं करून घ्या, गार होऊ द्या। आपलं आता शाही पुरण गार होते, तर आपण कणिक भिजवून घेऊ। हे बघा, ही 2 वाट्या कणिक घेतली आणि त्यात एक 4 चमचे मैदा टाकला, जास्त नाही। आणि चवीला मीठ, चव जरा चांगली लागते। आणि 1 चमचा तूप टाकू, खुसखुशीतपणा चांगला येतो। आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। तूप सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं। पाणी थोडं थोडं टाकायचं, नाही तर जास्त टाकलं की पातळ होतं, घट्ट कणिक भिजवायची।
हे बघा, कणिक अशी जरा कडक भिजवायची. आता हे सारण गार केलं ना की 1-2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं. हे बघा, 2 चमचे बस होतं. आणि एकजीव करायचं सारण. हे बघा, एकदम सुंदर सारण झालं. अशा 2 छोट्या पुऱ्या पहा लाटा. आणि असा एक सारणाचा गोळा घेतला आणि तो असा पूर्ण पसरवायचा, म्हणजे पोळी काठापर्यंत अगदी सारण जातं. आणि ह्याला पूर्ण मिटून घ्या. पूर्ण मिटवा म्हणजे काय होईल, सारण बाहेर नाही येणार. आणि लाटायला तांदळाचं पीठ घ्या. आणि ह्याला लाटणं असं गोल गोल फिरवा. त्याला दाब द्यायचा नाही. काठालाही लाटायचं चांगलं, काठही जाड नाही झाले पाहिजे. तांदळावर पोळी कशी फिरती आणि कणिक बारीक असते ना आपली दळलेली, त्याने ते चिकटपणा येतो. शक्यतो तांदळाचं पीठ वापराच. काठाकडून असं काठापर्यंत सारण पण गेलं पाहिजे, त्यामुळे असं मध्ये लाटायचं. हे कढईने तूप सोडायचं. हे बघा, खुसखुशीत पोळी झाली, सुंदर झाली, वास पण अगदी खमंग. अशा तऱ्हेने आपली खव्याची शाही पोळी तयार झाली. तर तुम्ही करून बघा.